हाय, हॅलो, नमस्ते. आज आपण तोरणपट्टी बघणार आहोत साधी सोप्या पद्धतीने. तर चला तर बघूया. आता आपण सुरुवातीला चेन करून घेणार. 18 चैनी बनवायच्या. अठरा चेन झाले. आता 3 सोडायचे 3 पहिल्या सुरुवातीच्या. चौथ्याच्या चैनीमध्ये आपल्याला डबल क्रोशा घालायचे. असे आपल्याला सर्व याच्यामध्ये डबल क्रोशाचे खांब घालायचे. टोटल आपले 15 खांब होणार. चैन पकडला तर 16 होणार. मी मोजून घेते. माझे 16 झाले का. आता माझे 16 कंप्लीट झाले. 3 चैनी घालून टर्न मारून घ्यायचं. अजून एक चेन घालायची. परत 4 टोटल चेन होणार. एक सोडायचा गॅप, एक खांब सोडायचा. दुसऱ्या खांबमध्ये आपल्याला टिच घालायचं आहे. परत एक चेन घालायची. परत एक खांब सोडायचा आणि दुसऱ्या खांबमध्ये आपल्याला डबल क्रोशा घालायचे. तर एक चेन, परत दुसरं एक सोडायचा खांब, दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला डबल क्रोशाचा खांब घालायचे. असे टोटल आपले 9 खांब होणार. आता परत आपण 3 चैनी घालून टर्न मारून येणार. आता आपल्याला परत 15 खांब घालायचे. तर आपण ती चेन घातली त्याच्यातनं घेणार एक डबल क्रोशा आणि जो आपण खांब घातला त्याच्यावरतनं पण घेणार आपण डबल क्रोशा. आता आपल्याला चेन पण नाही घालायची आणि एक खांब सोडायचं पण नाही. टोटल आपले सुरुवातीला आपण जे केलेले 15 डबल क्रोशा, तसे आपल्याला परत डबल क्रोशा 15 बनवायचे. मी स्पष्ट दाखवलेले आहेत ना, याच्यामधले तर नीट बघितलं तर समजणार. टोटल माझे 16 खांब झाले. चेन पकडून 16 खांब झाले माझे. आता आपण परत 4 चेन घालून टर्न मारून येणार. एक सोडणार खांब, दुसऱ्या खांबमध्ये आपल्याला डबल क्रोशा बनवायचे. परत एक चेन घालणार, परत एक सोडणार, दुसऱ्या ह्याच्यात डबल क्रोशा घालायचे. परत एक चेन, परत एक सोडायचा, दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला डबल क्रोशा घालायचे. एक चेन सोडायची आणि दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला डबल क्रोशा घालायचे. असंच आपल्याला करायचं आहे. परत 9 खांब येणार. टोटल 9 खांब होणार. परत आपण 3 साखळ्या मारून टर्न मारून येणार. मी दाखवले स्पष्ट. परत 3 चेन घालून टर्न मारून येणार. आता आपल्याला परत 16 खांब घालायचे. चैनीमध्ये एक खांब, जो खांब आहे त्याच्यावरनं एक खांब, असे आपल्याला पुरे 16 खांब घालायचे. चेन पकडून 16 होतात.
परत आपल्याला 4 चैनी घालायच्या आणि टर्न मारून यायचं. परत एक सोडायचा खांब, दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला खांब घालायचं, एक चेन घालायची, परत एक सोडायचं, दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला खांब घालायचं, परत एक चेन घालायची, दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला खांब घालायचं. असंच करायचं. अशीच पुरी पट्टी बनवून टाकायची, जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी. तुमचा जेवढा दरवाजा असेल तेवढी तुम्ही पट्टी बनवू शकता. आता मी बाकीची पट्टी मी बनवून येते, अशी सेम मी पुढे बनवून घेणार. आपली पट्टी झाली. आता आपण पुढणी पट्टी बनवून आलो आहोत. त्याची सेम बनवली, एक 16ची लाईन, एक 9ची लाईन, असे सेम बनवले. आता आपण दुसरा धागा लावून घेतो. गाठ मारून घेतली, पिंक कलरचा धागा लावला. आता आपल्याला एका ह्याच्यामध्ये 3 डबल क्रोशाचे खांब बनवायचे, 2 चैनी, परत एक सोडायचं आणि परत 3 डबल क्रोशा बनवायचे. परत एक चैन, 2 चैन, एक सोडायचं आणि दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला डबल क्रोशाचे 3 खांब बनवायचे. दोन चैनी, एक सोडायचं आणि 3 डबल क्रोशा बनवायचे. असंच आपण पूर्ण पट्टी बनवून येऊया. मी तोरणाची डिझाईन पण मी लवकरच टाकणार आहे दुसऱ्या भागामध्ये. तर तुम्हाला पट्टी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जे मी तोरणाची डिझाईन टाकणार आहे ती पण नक्की बघा तुम्ही. दुसऱ्या भागात टाकणार मी. आता मी पूर्ण बनवून आली पट्टी. आता 2 चैनी घेऊन एक टीच मारून टाकणार. तर आपण सुरुवातीला बनवलेले 3 खांब त्याच्यामध्ये टीच मारून धागा कटिंग करणार. थँक्यू फॉर वॉचिंग.